नरेंद्र भोटकर को सहकार क्षेत्र को समझाने के लिए समय निकालना चाहिए। उन्हें सहकार बक कानून के प्रावधानों का अध्ययन करना चाहिए था और वहां सभी पत्रकार बंधुओं और इलेक्ट्रॉनिक मीडिया के जिला प्रतिनिधियों को बुलाकर विधानसभा में अपना पक्ष रखना चाहिए था। वे हमारी महायुति सरकार में हमारे नेता हैं, लेकिन उन्होंने भंडारा जिले केंद्रीय बैंक में आकर 2008 में बलूटीदार संस्थाओं के कर्ज माफी के बारे में दस्तावेजों की जांच किए बिना ही प्रेस को बताया और सीधे प्रेस में चले गए कि भंडारा जिला बैंक में बहुत बड़ा घोटाला हुआ है। वोडेकर साहब को पत्राचार देखना चाहिए। राज्य सरकार ने 2008 के परिपत्र के अनुसार राज्य के सभी बैंकों के कर्ज माफ करने के निर्देश दिए हैं। इसके बाद 2012 में एक कमेटी का गठन किया गया और डीडीआर ऑडिट ऑफिसर, मुख्य कार्यकारी अधिकारी और राज्य सरकार के अधिकारियों की एक कमेटी बनाई गई। वर्ष 2014 में बलूछेड़ सहकारी समिति में जो लोग बकाया थे उनकी सूची तत्काल सरकार को भेजी गई, लेकिन राज्य सरकार ने कम पैसा भेजा। ब्याज बैंक 2008 से 2016 तक का भुगतान कैसे करेगा? ऐसा घोटाला किसी बैंक के ना भी हुआ है और ना कभी होगा। अगर उन्हें ऐसा लगता है तो राज्य सरकार को तुरंत एक जांच अधिकारी नियुक्त करना चाहिए। अगर कोई जांच होगी तो मैं उसका सामना करने के लिए तैयार हूं। इस विधायक नरेंद्र भोटकर के आरोप के जवाब बैंक के अध्यक्ष सुनील फुंडे ने दिया है। इस बीच भंडारा पबनी विधानसभा क्षेत्र के शिवसेना सिंधी गुट के विधायक नरेंद्र भोटकर ने भंडारा जिला सहकारी बैंक में करोड़ों रुपए के घोटाले का आरोप लगाया है। काय सांगाल, काय घोटाळा आहे नेमका बीडीसी बँकेमध्ये? BDC बँकेमध्ये खरं तर जे 12 बलुतेदार संस्था होते त्यांच्या कर्जमाफी 2008 झालेला आहे आणि कर्जमाफी शासनाला झालेल्याचं प्रमाणपत्रसुद्धा यांनी पैसे मिळाल्याचे दिलेलं आहे। एवढं झाल्यानंतर ते पुन्हा ते स्थगिती दाखवून राहिले, म्हणजे ते पुन्हा कर्जबाजारी दाखवून राहिले। शासनाचा पैसा दिल्यानंतरही जर कर्जबाजारी दाखवत असतील तर हा शासनाचा पैसा गेला कुठं? हा घोटाळा आहे का काय? हा आम्ही याची मागणी करणार आहोत आणि ज्या संस्थेच्या शासनाने पैसे दिले त्याला नील करायला पाहिजे, त्याला ती संस्थेला मतदानाचा अधिकार बहाल करायला पाहिजे। किती पैसे शासनाने दिलेले आहेत आणि किती पैसे शिल्लक आहेत ते सांगतायत? तसं पाहिलं तर यांनीच एक चार्ट बनवलेला होता, सगळ्या अधिकाऱ्यांनी मिळून बनवलं होतं। तिन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी बनवलं होतं आणि 76 लाख रुपये मुद्दल आणि उर्वरित व्याज, दंड, आकार वगैरे म्हणून असं 1,31,00,000 रुपये त्यांनी मागणी केली होती आणि ते शासनाने 16 मध्ये दिलं पण आहे आणि तसं बँकेने प्रमाणपत्र पण दिलेलं आहे। मग आता जे 12 बलुतेदारावरती कर्ज नील असायला पाहिजे होतं, आमचा हा आक्षेप आहे। परंतु ते जर अजून म्हणत असतील का त्याच्या व्याजाचा पैसे बाकी आहे, तर हा तर ब्रिटिशकालीन जो कायदा होता त्याच्यामधला हा प्रकार आहे। शेतकऱ्याला, सर्वसामान्य माणसाला लुटण्याचा, याचा आम्ही निषेध करतो। हो, काय सांगाल की आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी बीडीसी बँकेवर तुमच्यावर आरोप केला आहे की करोडो रुपयाचा घोटाळा झाला आहे? एकतर त्या ठिकाणी भोंडेकर साहेबांना सहकार समजण्यासाठी वेळ लागेल। भोंडेकर साहेब आमच्या महायुतीचे नेते आहेत, ते निर्विवाद सत्य आहे। परंतु भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत 2008 राज्य शासनाने बलुचीदार संस्थांची कर्जमाफी संस्थानीय सभासदांची करावी अशी पत्र राज्य सरकारतर्फे बँकेला, सर्व राज्यातल्या बँकेंना देण्यात आले। त्यानंतर 2012 एक कमिटी स्थापन झाली। त्यात खादी ग्रामोद्योग संघाचे अधिकारी, डिस्ट्रिक्ट स्पेशल ऑडिटर, DDR आणि बँकेचे कार्यपालन अधिकारी यांची कमिटी बसून जे संस्थेचे थकबाकीदार आहेत अशा थकबाकीदारांची कर्जमाफी करण्यात यावी अशा याद्या या कमिटीने शासनाकडे पाठवावे आणि शासनाने 2012 त्या ठिकाणी कर्जमाफीचे प्रकरण राज्य सरकारकडे वळती करण्यात आली। 2012 ते 2016 पर्यंत, म्हणजे एक उदाहरण देतो की एखाद्या संस्थेवर 16 लाख रुपये असतील, त्या ठिकाणी 8 लाख रुपये दिले। हे 8 लाखाचा डिफरन्स बँकेने कसा भरावा? आणि 2008 ते 2016चा बँक व्याज घेणार नाही का? बँक हे सावकारीचा धंदा करतो, त्यामुळे बँकेवर भुर्दंड कसा पडेल याची शहानिशा भोंडेकर साहेबांनी केल्यानंतर पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे। असा एकदम कोणावर आरोप करताना त्या ठिकाणी आपणसुद्धा पत्रकार बंधूंनी त्या ठिकाणी त्या कागदपत्राची पडताळणी करून मग कोणाला दोषी ठरवावा। आणि त्यांनी एक शब्द शेवटी सांगितला की मी चौकशी लावतो। मी त्यांना सांगितलं की खुशाल चौकशी लावा, चौकशी अधिकारी तातडीने नियुक्त करा। जर यात घोटाळा झाला असेल त्याची जबाबदारी मी स्वीकारतो।